भ्रामरी प्राणायाम, नायट्रिक ऑक्साईड आणि आजार. नमस्कार, मी आज आपल्यासोबत एका वेगळ्या विषयावर चर्चा करीत आहे. मी नायट्रेट ते नायट्रिक ऑक्साईडवर मागील 12 वर्षापासून कार्य करीत आहे. इवन देन आय डिडंट नो नायट्रिक ऑक्साईड फॅक्ट्स. आम्हाला सर्वांना माहीत आहे की आमची यौगिक सायन्स 12,000 वर्षापेक्षा जुनी आहे. योग गुरुचे प्रणेता भगवान शिव, त्यानंतर ऋषीमुनी, पातंजली, योगसूत्री, हठप्रदीपिका, ऋग्वेद, घेरणसमिया, शिवभैरवतंत्र, आनापान सती यांनी खोल श्वासावर भर दिला. योगाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आमच्यामध्ये एक परंपरा रूपात आणला गेला, परंतु यामागे गूढ विज्ञान आहे. यातून मी आपल्याला सांगू इच्छितो की ओमच्या उच्चारण केल्याने भ्रामरी प्राणायामामुळे जी हम्मिंग साऊंड उत्पादित होते, त्यातून एक नायट्रिक ऑक्साईड वायूचे उत्पादन आमच्या शरीरामध्ये 15 ते 21% वाढत जातो. शरीरामध्ये याचे जबरदस्त लाभदायक फायदे आहे. मुख्यतः आजच्या परिस्थितीमध्ये बोलता येईल तर कोविड-19मध्ये यावर अभ्यास केला. चायनाने अभ्यास केला, त्याची स्टडी पब्लिश झाली आहे. मी काही रिसर्च पेपर सांगत आहे, त्यातून आपल्याला भ्रामरी प्राणायाम ओमच्या उच्चारण केल्याने जो हम्मिंग साऊंड प्रोड्यूस होते याचे फायदे पाहून आपल्याला निरंतर करता येईल.